हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर संध्याकाळचा ब्लॉग शूट करत आहे आणि मला काय झालं, वॉटर फिल्टर सर्व्हिसिंग करायचं आहे. तर वॉटर फिल्टर सर्व्हिसिंग करून घेणार आहे, तर त्याच्यासाठी कॉल केलेला आहे आणि आता येतील थोड्या वेळामध्ये आणि वॉटर फिल्टर मी सर्व्हिसिंग करून घेणार आहे. माझं नाही सर्व्हिसिंग करायचं राहूनच गेलेलं आहे, तर हे आता सर्व्हिसिंग करून घेते आणि बघते मग काय किती वेळ लागतो ते, आणि तुम्हाला पण दाखवते काय काय चेंज करणार आहे ते मी. थंड वातावरण आहे ना, त्याच्यामुळे मग बसले तर टी व्ही बघत मस्त. आज कधी कधी ना आराम पण करू वाटतं, म्हणून मग मी दिवसभरचं काही शूट केलं नाही, तर म्हटलं चला संध्याकाळचा ब्लॉग शूट करूया आणि तुम्हाला पण दाखवते मी काय काय करणार आहे. चल, तर इथं सर्व्हिसिंगला आले, नेमकी स्वयंपाकाच्या वेळेसच आले. तर मग इकडं मी आता कुकर पण लावून देणार आहे, वरण चकल्या करायच्या आहे मला. तर इथं सर्व्हिसिंग करण्यासाठी खूप वेळ झाला, म्हणजे 5:30लाच सांगितलं होतं आय थिंक ते. तर इथं 7 वाजून गेले आणि मग माझं स्वयंपाकाचा पण टाईम झालेला. तर आज उशीरच होणार आहे आवरायला, म्हणजे ते लेटच आले. तर चला आता करून घेते पूर्ण. तर इथं पाहू शकता किती घाण झालेलं असतं हे सर्व. त्याला ना असं गाळ लागलेला आहे, ते सर्व वॉश करून घेत आहे आता आणि सर्व क्लीन करून घेतात. ते स्वतः सर्व करून घेतात. आता सर्व पार्ट काढून आहे ना ते क्लीन करून घेतील. आणि नेहमी आहे ना आपण जेव्हा वॉटर फिल्टर आहे ना जेव्हा म्हणजे करतो ना, तर वर्षातून एकदा आहे ना आपल्याला ही क्लिनिंग करायला पाहिजे, जेणेकरून आहे ना सर्व ते त्याच्यातलं जे गाळाचं पाणी वगैरे असतं ना ते सर्व निघून जातं. म्हणून मग आपण ही क्लिनिंग केलीच पाहिजे. आणि आपल्याला खरंच माहीत नव्हतं, आपण फिल्टर पाणी पितो, पण मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला मी दाखवते किती पाणी खराब निघतं आहे. तर हे सर्व आता खोलून आणि सर्व क्लीन करून घेणार आहेत. तर ना हे आपल्यालासुद्धा येईन, कारण की त्याच्यातले जे पार्ट आहे ना 2-3 पार्ट, ते आपल्याला ते काढून आणि ते फक्त धुवून घेतले, क्लीन केले आणि ते रॉड वगैरे असतात ना ते क्लीन केले ना तरी आपल्याला हे जमतं. ते इथं पाहू शकता, हे जे खालचं पाणी साचतं ना ते सुद्धा आपण हे क्लीन करून घ्यायचं. तरी पाहू शकता किती घाण पाणी इथं अक्षरशः निघालं, कारण की हे सर्व खाली तळाशी बसलेलं होतं. तर हे सर्व आता क्लीन करून घेणार आहे. मला तर वाटलंच नव्हतं, अरे बापरे म्हटलं. तर खरंच तुम्हाला सांगते, तुम्हीसुद्धा ना जर जास्त दिवस हे फिल्टरचं झालं असेल ना, तर नक्की तुम्ही ना त्याला क्लीन करून घ्या. तर त्याच्यासाठी मग आज म्हटलं करूनच घेऊ कोणत्या परिस्थितीत. तर हे सर्व आता ते ना सर्व क्लीन धुवून वगैरे घासून वगैरे भांडे घेणार आहे. तर इथं सर्व ते स्वतःच घासून वगैरे देतात आणि अशी क्लिनिंग करून देतात, मस्त छान डीप क्लिनिंग. तर हे सर्व्हिसिंग करायलाच पाहिजे, तुम्हाला सांगते. तर आपण जेव्हा कोणती वस्तू घेते आणि त्याची सर्व्हिसिंग झाल्याशिवाय काही नाही ना. ह्या रॉडमध्ये पाहू शकता किती गाळाचं पाणी असतं, म्हणजे आपण ना पाणी पितो, आपल्याला जरी शुद्ध पाणी दिसतं ना तर ते गाळाचं पाणी. म्हणून मग मी फिल्टर बसून घेतलेलं आहे. पण ते क्लीन पण केलं पाहिजे, तेवढंच त्याची काळजी पण घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्याला पाणी शुद्ध मिळेल. तर इथं पाहू शकता किती गाळाचं पाणी निघालं. मी तर आश्चर्यचकितच झाले पाहून सर्व. तर हे सर्व आता क्लीन करायचं काम चालू झालेलं आहे आणि सर्व अशा पद्धतीने क्लीन होत आहे. तर हे सर्व पाणी मी ना म्हटलं बापरे तुम्हाला पण दाखवते, तर तुम्हीसुद्धा पाहून घ्या. तर तुम्ही पण जेव्हा फिल्टर नक्की चेंज करा. म्हणजेच सर्व्हिसिंग करा वेळेच्या वेळी. तर 6-6 महिन्यातून ही सर्व्हिसिंग झालीच पाहिजे फिल्टरची. तर मला तर पाहून ना एकदम आश्चर्य झालं. आणि ते सर्व क्लीन केले, हे रॉड वगैरे, ते खालचं भांडं जे पाणी असतं ते सर्व क्लीन केलं त्यांनी. आणि मग आपण आहे ना बाकीचे रॉड जे मिनरलचं असतं, जे असतात ना बाकीच्या गोष्टी, ते 2-3 रॉड आहे ना ते पण चेंज करायला. पण मग ते आपण कधी त्याचं सेटअप आहे ना जरा महाग आहे. ते 2900ला आहे त्याचं सेटअप. तर ते आपण ते पण वर्षातून एकदा चेंज करून घ्यायचं आहे. तर ह्या गोष्टी करायच्या आहे आपल्याला. वॉटर प्युरिफायरची सर्व्हिसिंग झालेली आहे इथे. आणि आता मी ते ना पूर्ण भरून घेणार आहे आणि पूर्ण भरून झाल्यानंतर पूर्ण रिकामं करणार आहे. आणि चला तोपर्यंत पटकन मी आता स्वयंपाकाची तयारी करते. इकडे कुकर लावलंच होतं मी, तर मी करते आहे वरण चकल्या, तर ते करते. चला मी पटकन भरून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. तर वॉटर प्युरिफाय झाले. आता मी ना काय करणार आहे, वरण चकल्या बनवणार आहे. डाळ शिजलेली आहे आपली, इथे मी डाळ शिजून घेतली, चॉपिंग पण करून ठेवलेली आहे. तर त्या डाळीला मी फोडणी देऊन देणार आहे पहिला. तर डाळीला मस्त फोडणी द्यायची आपल्याला. आणि डाळ आणि मी वरण चकल्या करताना पातळ बनवा, जेणेकरून आहे ना मस्त छान वरणाचं पाणी पण असतं, नाही तर कसं ते घट्ट घट्ट वगैरे मध्ये चांगलं वाटतं. तर काय झालेलं, इथं ना फिल्टर लावलं, त्याचा आवाज खूप येत होता म्हणून मी म्यूट करून दिलेला आहे. इथं ना पसरट भांड्यामध्ये वरण चकल्या बनवायच्या आहे. तर मग मी त्याच्यात बनवते, म्हणजे जे मोकळ्या मोकळ्या व्हायला पाहिजे.
तर वरण चकल्या मग मी अशा मोठी कढई आहे ना, तर याच्यात मी बनवते नेहमी. तर मस्त छान आता इथं करते मी, तुम्हाला पण दाखवते. आणि मस्त कढई घ्यायची पसरट अशी, आणि मस्त छान फोडणी द्यायची. आणि फोडणी आपल्याला एकदम कडक घालायची आहे, जेणेकरून आहे ना आपल्या वरण चकल्याला अशी छान भन्नाट अशी चव यायला पाहिजे आणि मस्त स्पायसी टेस्टी व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी एकदम नॉर्मली साधं फिकं नको आहे आपल्याला, तर एकदम छान भन्नाट असं झणझणीत अशी आपल्याला वरण चकलीची रेसिपी मी करणार आहे. तर खूप भारी लागते जेव्हा तिखट असतात ना वरण चकल्या, तर खूप छान असतात. तर मग मी तिखटच बनवते नेहमी, तर तुम्हाला पण दाखवते कसं बनवते ते. तर मी आता मस्त वरणाला फोडणी देऊन घेत आहे. आणि ना आपल्याला कडक मोहरी घालायची, एकदम कडक तेलात मी होते. आणि मी कडकच वरणाला फोडणी देते, मस्त लसूण. आणि जरा ना वरण चकल्या करताना ना आपण काय करायचं, तिखट करायचं, कारण की थोडंसं नाही का फिकं नाही व्हायला पाहिजे. आणि मस्त कढीपत्ता, मिरची घेते मी. आणि टोमॅटो आहे ना मी वरणामध्ये शिजून घेतलेला होता, त्याच्यामुळे मग त्याला मग थोडंसं खरपूस भाजून देणार आहे, एकदम छान मस्त. तर थोडी कोथिंबीर आहे ना मी फोडणीमध्ये घालणार तेलामध्ये, त्याने चव येते. हळद घालते आणि हिंग घालणार आहे. तर वरण चकल्या बनवताना ना तुम्ही पोळीसारखी पूड लाटून जर ही पोळी लाटली आणि त्याच्या चकल्या केल्या ना, तर अजून छान लागतात. जर अशीच तुम्ही नॉर्मली नुसती लाटून घेतली आणि अशा कापून टाकल्या ना, तर ते एकदम हे नाही होत. तर अशा ना खूप छान होतात. आणि एकदम पातळ लाटायची, पातळ वरण चकल्या करायची, एकदम खायला मस्त लागतात, सॉफ्ट लागतात, मऊसूत लागतात. तर नेहमी वरण चकल्या अशा पातळ लाटा पोळी करताना, तर ना खायला पण मऊ सूत आणि सॉफ्ट लागतात, तर खूप भारी लागतात. ह्या पद्धतीने जर पातळ पोळी लाटली आणि जर जाड लाटली ना, तर एकदम असं जाड आपण असं काहीतरी खातोय वेगळं, तर ते चव ना अजिबात तोंडात पण असं म्हणजे गचगच लागतं ते. त्याच्यामुळे ना सॉफ्ट लाटली ना, तर तुम्हाला खूप छान टेस्ट देईल. तर तुम्ही नक्की ट्राय करा असं सॉफ्ट, म्हणजे एकदम बारीक पातळ पोळी लाटून त्या काप त्याच्यामध्ये घाला. आणि मी ह्या पद्धतीने करते, चला मी तुम्हाला दाखवते पूर्ण. हे सर्व करून घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि हे बघा असं मस्त छान आणि असं मस्त पातळ वरण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला वरण पण पाणी पाहिजे, नाही तर कसं ते घट्ट जास्त होऊन जातं ना, म्हणून ते मग चांगलं नाही लागत. तर याला तर मस्त मी 15-20 मिनिट असं उकळी घेऊन घेणार आहे. तर आपली मस्त छान इथं वरण चकल्या रेडी झालेलं आहे.
आम्ही मस्त वरण चकल्या एन्जॉय करतो आणि मस्त छान खाऊन घेतो. आणि खूप थकले मी आज खरंच. आणि सर्व्हिसिंग पण झाली आज फिल्टरची. एक काम झालं आता ते बघू उद्या. तसं सर्व पाणी आता एकदा काढून टाकणार आहे. आणि मस्त छान आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याच्या नंतर मी तुमच्याशी बोलते. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.